अश्वथ पटेल सर आमच्यासोबत आज आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि 12th मॅन आहेत असते. येस आपण पाहतो अनेक सारे समालोचक खास करून क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण आज मायक्रोफोन हातामध्ये जरी असला परंतु क्रिकेट पाहूनही क्रिकेट शिकता येतो हे सर्वांना नक्कीच माहिती आहे. मॅचमध्ये आपण जाऊ. ऑफिशियल्स आर रेडी. द गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 बिगन. पहिलाच बॉल कट करायचा प्रयत्न आहे. अगदी सेकंड स्लिपला बॉल फिल्डर तिकडे आहेत. पहा ही धाव घेण्यासाठी धाडस प्रतीक केव्हाच आज पोहोचला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल घ्यायची होती ती घेतली. थोडीशी तू मी सागरमध्ये झाली होती परंतु प्रतीकनं म्हटलं की कंप्लीट करायचं आहे आणि लगेच तिथे धाव कंप्लीट देखील झाली. अगदी धावा आल्यात. टोटल कार्डवरती आपण पाहतो एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आले इथे आणि या सिंगलनं धाव फलक त्यामध्ये अकाउंट ओपन झालं. श्री गणेश आपण पाहतोय. सुरुवात चांगली होणं तितकंच महत्त्वाचं. मग विकेट वाचून ही त्यांनी केलेली सुरुवात आहे. अनेक संघ आपण पाहतो की मोठ्या फटक्यांनी सुरुवात करतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल तर मग षटकामध्ये हात खोळायचे कधी तर या षटकामध्ये. आणि असं म्हणतात की वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचा अर्धा पल्ला अर्ध यश तुम्ही तिथेच निश्चित केलेलं असतं. ओ क्या बात आहे. गोलंदाजी पहा. थोडासा टर्न दिला होता. फिंगर रोल केले होते बॉलमध्ये आणि अक्रॉस द आले थोडेसे. त्यानंतर गुडलँड स्पॉटला पिचिंग केला बॉल. त्यानंतर लगेच काढला पाय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एक दर्जेदार असा चेंडू आपण पाहिला. या अशा प्रकारचे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांची गोलंदाजी पाहणं मग सर्वांसाठी इंटरेस्टिंग असतं. आणि त्यापैकी विवेक म्हात्रे गोलंदाज जर म्हटला तर मग चंद्रासारख्या लोभसवान्या गोलंदाजीचं वरदान लाभलेला गोलंदाज. यावेळेला वाईड यॉर्कर आणि फर्स्ट स्लिपचा खेळाडू तितकी छान आपण पाहतो त्याची फिल्डिंग. पहा किती खोलवर टप्पे होते. क्या बात आहे. अगदी ॲक्युरेट जी लाईन आहे जी लक्ष्मण रेषा आहे खेळाडूसाठी त्या रेषेवरती बॉलला रिलीज केलं. या बॉलला खरं तर खेळणं पर्याय नाही आहे. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणून देखील चर्चित राहिलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. रायगड प्रीमियर लीग हे पर्व गाजवलं या खेळाडूंना आणि आज नेरेच्या या क्रीडांगणामध्ये तो आलाय आणि हे क्रीडांगण देखील दणानून सोडलंय आपल्या गोलंदाजीमधून. आणि त्या मागचं आपण पाहतोय कारण ते जी मोठ्या खरं तर पडावामध्ये या खेळाडूचं सिलेक्शन झालं होतं त्यामागचं एक कारण आहे. पहा इथे लाऊडली अपील तिकडे खास करून आपण पाहतो मोठी अपील घेतली. प्रतीक असा खेळाडू आहे जो स्वतः स्क्रीज सोडतो. मी अनेक वेळेला पाहिलेला आहे. ही प्रतीक जाधवची ओळख आहे. यस आणि म्हणूनच बॉस हा खेळाडू खास करून लेदर क्रिकेटचे धडे त्यानं गिरवलेले आहेत. कित्येक मैदानामध्ये आपण पाहतो इंजूर्ड आहे परंतु या वर्षाचा जे हंगाम आहे चर्चा झाली होती टेम्बोडेमध्ये आणि आपण पाहिलं की खास करून फलंदाजीमध्ये जास्त आता फोकस त्याचं. या वेळेला पुन्हा एकदा ऑफ साईडला अपरकट करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये नाहीये संपर्क. 6 चेंडू फेकले. 1 धाव फक्त खर्च केली आहे. मॅन विथ गोल्डन आर्म डिंग डॉंग ओवेचा सुपरस्टार मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जो स्पेशालिस्ट म्हणून काम पाहतो तो विवेक म्हात्रे आणि त्याचा अद्भुत स्पेल. 1 धाव फलकावर. पहिलं षटक संपलं जात आहे. फक्त आणि फक्त आली आहे 1 धाव. या पुढील गोलंदाज नाझिम पटेल. आता गोलंदाजीसाठी नाम पटेल म्हटलं तर हे नाव परिचयाचे सगळ्यांना. कारण ज्या वेळेला आपण एम्बा 11 ओवे हा संघ पाहायचो खेळताना त्यावेळेला त्या संघातून देखील हा खेळाडू खेळायचा. आज डिंगडॉंग ओवे या खरं तर संघामधून तो खेळताना पाहतो. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटला आपटी बार चेंडू फेकले जातात. वेगावरती सवार होणारे खेळाडू आहेत खास करून ओवेचे. PPL पनवेल प्रीमियर लीग या खरं तर सीझन 1 मध्ये या खेळाडूनं उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक पटकावलेलं आहे. त्यामुळं आज ओवे संघामध्ये जी नावं आहेत ती नावं आपल्याला नामांकित नावं पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्यावरती आपण पाहतो सर्वांची नक्कीच निगराणी आहे. यॉर्कर लेनचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. अक्रॉस द बेटल गेले होते खेळाडू. लेफ्ट हँडेड बॅट्समन होते समोर सागर म्हात्रे. त्यांच्यासाठी चेंडू रिलीज केला. लगेच खोलवर खरं तर चेंडू त्यानं टाकला होता. यामध्ये आपण पाहिलं की चतुर आणि चालाक हा गोलंदाज राहिलाय हे तो सांगत आहे मैदानामध्ये. कारण आपण पाहतो
की फलंदाज ज्या वेळेला फुटवर्कचा वापर करतो मग त्यावेळेला थोडीशी गोलंदाजाची ताडांबल उडते, चेंडू टाकायचा कुठे, रिलीज करायचा कुठे. परंतु अनेक गोलंदाज असे असतात की त्यावेळेला एकच पर्याय वापरतात, ऑफ स्टंप, आणि ऑफ स्टंपला खोलवर टप्प्याचा बॉल रिलीज करतात. इथे पहा फटका फसलाय, फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि यस, हा पहिला धक्का बसतोय तोही महत्वाचा. प्रतीक जाधव बाद, गडी क्रमांक 1 आणि सलामीची जोडी तोडण्यामध्ये यश नाम पटेलला. छान झालेले आहे टीम ओवेची. येस, म्हणूनच डीजे नितीनचं नाव आज आपण पाहिलं तर पनवेल आणि रायगड परिसरामध्ये नामांकित आहे. आज अश्वथ पटेल सर देखील सांगतायत की आवाज खूप सुंदर आहे डीजेचा. आणि डीजे नितीन हे नाव तुम्हा सर्व आम्हाला माहिती आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्राचारण केलं जात आहे ते म्हणजेच जय भोईरला. या खेळाडूचा जर आपण विचार केला तर खास करून बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये आपण या खेळाडूला पाहतो. परंतु आज या क्षेत्रामध्ये काय खरं तर परफॉर्मन्स राहील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं. कारण मग अशा प्रकारचे आपण फलंदाज पाहतो. जय म्हटलं तर तितकाच ताकदवर फलंदाज आहे. आपण जर पाहिलं तर जे मजबूत खेळाडू आहेत ते ज्या वेळेला बॉलवरती आघात करतात ना त्यावेळेला बॉलला देखील आपण पाहतो की एक वेदना होतात भरपूर. परंतु ज्या वेळेला जय बॉलवरती आघात करतो त्यावेळेला बॉलला गुदगुद्या होतात आणि बॉल बघता बघता सीमा पलीकडे जात असतो. इकडे आपण पाहतोय हा चेंडू आपली बार चेंडू रिलीज केला होता. नाझीम पटेलचा हा वेगवान बॉल राहील. या खरं तर 3 चेंडूमधील सर्वाधिक वेगवान. 2 चेंडू त्यांना लाईन लेंथ गोलंदाजी केली होती. यावेळेला आपण जर पाहिलं तर हा वेग मात्र काही वेगळाच होता आणि वेगळ्याच लयमध्ये तो आहे. सरोजनच्या सफाईनं फलंदाजांची पिसं उपटताना आपण त्याला पाहतो. अजून एक चांगला फटका. यावेळेला आता बॅटचा फेस खोललाय. कारण इथून खेळाडूचा आपण जर पहिला ट्रान्स ओळखला होता त्याला माहिती होतं की पहिला चेंडू इथे ज्याला यश मिळालंय कदाचित तो चेंडू रिलीज तो करेल आणि मग त्यावरती त्यानं फोकस केला. अगदी या बॉलवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल आली. सिंगलला स्ट्राईक आता सागर म्हात्रेकडे. 1 धाव, एका धावेनं 3 धावा धावफलकावरती. जो रन रेट आहे करंटली तो आपण जर पाहिलं तर खूप कमी आहे. डिक्रीजिंग ऑर्डरनं धावा बनतायत. कुठेतरी वेग वाढवावा लागेल आणि फ्रंट फुटला यावं लागेल. थोडी फलंदाजी दाखवावी लागेल. पहा फुल टॉस बॉल देखील आघात करू शकत नाहीयेत. ज्या वेळेला आपण पाहतो की संकट आपल्यावरती आघात करतात ना त्यावेळेला आपण पाहतो मग एकापाठोपाठ एक संकट येत राहतं आणि मग त्या संकटांच्या खरं तर सामोरं उभं राहणं थोडंसं कठीण होऊन बसतं. पावसाळा सुरू झाला की गळतण लागली की मग वारा पाणी सुटणार आणि मग त्यापासून वाचणं म्हणजे थोडं कठीणच असतं. इथे वाचावं लागेल स्वतःला आणि वाचावं लागेल संघाला, वाचावं लागेल गावच्या अस्मितेला, वाचवावं लागेल इथे ते म्हणजेच आतापर्यंत 10 वर्षामध्ये जो क्रिकेट खेळून आपण कमावला नाव त्या नावाला. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग आपण पाहतो की सलामीची जोडी ती मग धर्मवीर आणि कर्मवीर जोडी. धर्म काय आहे तर क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपल्या गावानं गेल्या काही वर्षांपासून काय कमावलाय तो म्हणजे क्रिकेटचा धर्म. आणि कर्म काय तर कर्म म्हणजेच चांगलं क्रिकेट खेळत अगदी सामना गमावला तरी चालेल परंतु समोरच्यानं म्हटलं पाहिजे की हा प्रतिस्पर्धी कठीण प्रतिस्पर्धी होता आणि समोरच्यानं त्यांच्यासोबत समीक्षकांनी म्हटलं पाहिजे की हा संघ शांत संघ आहे. आपण इतर जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथे संपत आहे. 2 षटकामध्ये 5 धावा खर्च करत 1 गड्याचा मोबदला 2.50 आहे सरासरी. दरम्यान ही 1 विकेट आपण पाहिली जी पडली टीम करंजाड्याची आणि तो पहिला धक्का होता. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली मग तो निर्णय कदाचित चुकीचा नव्हता. आता असं त्यांना नक्कीच इथून आपण पाहतोय हे उंच भरारी मिळणे असणार आहे. मालकवीरसाठी आपण बाईक पाहतोय स्पर्धेमध्ये. सौजन्य आहेत राजवीर गौरव शेठ कानपेळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज बाईक आपल्याला पुरस्कृत केलेले आहे दुधे बिल्डर्स. यॉर्कर लेनचा बॉल तिकडे आपण पाहू शकतो ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न. त्यानंतर फिल्डिंग खूप छान हलक्या हातानं अगदी या बॉलला कलेक्ट केलं. आता माहिती आहे की हलवारपणे धावा इथे वाहत आहेत. अलीकडच्या मॅचेसमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीच्या मॅचेसमध्ये धावा दुथडी भरलेल्या नदीसारख्या वाहत होत्या परंतु आता संत वाहे इंद्रायणी आणि धावा
अगदी शांत पद्धतीनं पाहतायत. कुठेतरी आता हा वेग आणि ओघ दोनही वाढवाव्या लागतील. मॅचमध्ये पुनरागमन करायचं आहे तर मग तुमचा फायटिंग स्कोअर बघा. आपण लोअर स्कोरिंग सामने जिंकताना पाहिले त्यामधील सर्वाधिक आपल्या भारतासाठी इम्पॉर्टंट सामना कुठला होता तर तो मग आपण पाहिला की 1983 म्हणजे 1983चा तो वर्ल्ड कप. 183 धावा झाल्या होत्या समोर बलाढ्य संघ आणि मग त्या संघासमोर या धावा बनवायच्या तर भारत संघ संपूर्ण गळून पडला होता. आणि त्यावेळेला आपण पाहिलं की कपिल देव सरांनी संपूर्ण सेना गोला केली, टीम मिटिंग घेतली आणि टीम मिटिंग मध्ये सांगितलं की 183 रन लढने के लिए काफी है, जीतने के लिए काफी नहीं है लेकिन लढने के लिए काफी है. आणि त्यावेळेला मग भारत असा लढला की अगदी आपण पाहिलं की तिथे पहिला वर्ल्ड कप 1983 ला भारतामध्ये आला आणि आपण पाहिलं की संपूर्ण अगदी भारत विश्वाचं ते स्वप्न साकार झालं होतं. आणि त्यानंतर मग अनेक सारे आपण विश्वविजेता कप जिंकलं आणि तिथून भारताची रेलचल सुरू झाली. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं नंबर 1 संघ देखील आपण भारताला बनताना पाहिलं होतं. इथे पहा आपटीबार चेंडू प्रिव्हियस बॉलवरती चौकार आला होता. चौकारानं दुहेरी अंकामध्ये धावसंख्या फलक आपण पाहतोय. एकूण 10 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात करंजाडे संघाच्या. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी तिसरं विवेक म्हात्रे जो आपल्या खरं तर दुसरा स्पेल घेऊन आलाय म्हणजे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं हे षटक हाताळण्यासाठी आता स्वतः संघनायक अर्थातच स्वतः सरसेनापती 4च्या सरासरीने चाललेत. लीडिंग एज आणि अंपायर फिंगर गोज ऑन स्काय. बॅट्समन होतोय आउट. झेलबादच्या स्वरूपात हा अजून एक मोहरा टिपला जाईल. दुसरा धक्का टीम करंजाडेला. नवीन फलंदाज लोकेश भगत एका पाठोपाठ एक तडजोडीचे फलंदाज जरूर मैदानामध्ये उतरत आहेत परंतु एकही फलंदाज मैदानामध्ये तग धरून अगदी एक चांगला धावांचा जो मोजमाप आहे तो बिल्डअप करत नाहीये. बिल्डअप करणं महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास दुणावणं ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल. जसं की या मॅचमध्ये आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीनं आज शिरकाव केलेल्या गोलंदाजीतून विवेक म्हात्रे आणि सेनेनं त्यामध्ये पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया सुरू करत थांबवलं गेलंय ते म्हणजेच टीम करंजाडेला. आणि हे असतं क्रिकेटमध्ये वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश तुम्ही तिथेच निश्चित करता. हा फटका खूप छान आहे पा. अगदी या बॉलला आघात केलेला आहे आणि बॉल वन बाउन्स सीमारेषा पार अखेरकार आलाय. पाएगी ना चाबी बन पाएगी, तस्वीर बन पाएगी लेकिन ना आज़ादी मिल पाएगी. कलम से बस लिखते रह जाएंगे हम पर दुनिया की सोच कभी ना बदल पाएगी. आज बदले न बदले लेकिन हम जरूर बदले क्योंकि हमने पंख जो खोले. नक्कीच मैदानामध्ये आता आघात करायची सुरुवात केली आहे. वन्स मोर अँड वन मोर टाइम. परंतु आडवा जातोय तिकडे खेळाडू. लॉंग ऑन मध्ये तोसिफ उभे होते. जंप लगावली हनुमान उडी लगावता झेल कॅरी केलाय आणि अजून एक मोहरा टिपला जातोय. फलंदाज बाद झालाय. इनॅट नंबर 4 वरती गेलेला लोकेश भगत. खूप छान परफॉर्मन्स आपण पाहतोय. जरूर प्रत्युत्तराची भूमिका. ईट का जवाब पत्थर से. तुम तोडोगे तो हम जोडेंगे और तुम जोडोगे तो हम तोडेंगे. हा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. कधी आपण जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधोमधी जो एक छोटासा वादळ येतो परंतु पुन्हा एकदा त्या वादळांना शमवलं जातं. एकूण धावा झाल्या 14. 3 गड्यांचा मोबदला आहे.
14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2. आता इथे आपण पाहिलं विवेक म्हात्रेचं संपलं. एकूण 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, जिथे 4.67च्या सरासरीनं पुढे आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे. एकूण धावा 14 धावफलकावरती जमा कळ्यात. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा इथे वाजवी खेळ बाकी असणार आहे त्यांच्या वाट्यामध्ये. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, त्यासाठी किती मोठा टार्गेट सेट केला जाईल हा मोठा प्रश्न आहे इथे. या पुढील जो सामना आहे तो सामना असणार आहे तो म्हणजेच टीम असणार आहे खानाव आणि चेरवली या दोन संघादरम्यान असेल. परी इलेव्हन आणि आई जगदंबा खानाव या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला करायचा आहे टॉस, त्यामुळं 2 कॅप्टन्स आपण इथे पवेलियनमध्ये पाठवायचे आहेत टॉस बॉक्ससाठी. यस अंपा ओके. तडंपाची मागणी आहे. तिसऱ्या पंचांना इथे प्राचारण तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहतो मैदानामध्ये. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. छोटा तीर आपण पाहतो इथे. धीरज आणि धीरजला केलंय प्राचारण गोलंदाजीसाठी. छोट्या सनीचा प्रतिभावंत खेळाडू अगदी सुरुवात केलेली आहे. ती सुरुवात आपण जर पाहिली तर वेगवान गोलंदाजीसह केली. शरीरयष्टी पाहिली तर अगदी कमी आहे. क्या बात आहे, छान गोलंदाजी आहे. इकडे पहा, ही मिसफील्ड झाली आहे आणि तिचा फायदा उचलला जातोय. पंचांकडून इशारा, इट्स अ बाउंड्री टाइम आणि धावा 4. बाईचा चौकार आपण पाहिला तिकडे अगदी. म्हणजे आपण बाईचा चौकार असेल तर आमच्यापर्यंत फक्त एक आपली सुनावणी करा. यस थँक्यू. या वेळेला आपण पाहतो इकडे अगदी तितकाच छान बॉल, छान गोलंदाजी पाहता मिळते. छोटा तीर घाव करे गंभीर. धीरज म्हात्रे आतापर्यंत चेंडू फेकले टोटल 3 आणि 3 चेंडूमध्ये अगदी एकही धाव त्यानं खर्च केली नाही. या चौकार आलाय तोही बाईस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एकूण आपण जर पाहिलं तर करंटली 5.14च्या सरासरीने चालल्यात आणि हे षटक आपण जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं. इथून हाणामारी करणं तितकंच महत्त्वाचं टीममध्ये. फुल टॉस बॉल अकरास बॅटलनं खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये आपण पाहिलं परफेक्ट टायमिंग करू शकला नाहीये, साधू शकला नाहीये टायमिंग. एक धाव जरूर त्यांना मिळाली. स्ट्राईक रोटेशनमधील सातत्यपणा आता या बॉलवर तिथे टिकवला जाईल. एक धाव आली असता आपण पाहतोय टीमची धावसंख्या जात आहे ती म्हणजेच 19च्या घरामध्ये 3 गड्यांचा मोबदला त्यांनी मोजलाय. 10 चेंडूमध्ये 5 धावा. सागर म्हात्रे जो ओपन खरं तर करण्यासाठी मैदानामध्ये गेला होता, ओपनिंग ब्लास्टर आहे, परंतु आतापर्यंत एकही मोठा ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. त्यामुळं ही खतऱ्याची घंटी त्यांच्यासाठी साबित होऊ शकते, कारण आपला प्रमुख फलंदाज 10 चेंडू खेळत अगदी 50च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी जर करत असेल तर मग याच्याहूनही वाईट गोष्ट कुठली असेल खरं तर फलंदाजीमध्ये. ज्या वेळेला आपण पाहतो की गरज असते अशा फलंदाजीची, मीन्स धावा कमी बनतात समोरून आणि मग आपल्याला टार्गेट चेस करायचं असेल मग कमी धावा आहे, त्यावेळेला या सगळ्या चुका पसवल्या जातात, परंतु अशा वेळेला नाही. आणि खास करून तुम्ही इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना या घडलेल्या चुका तुम्हाला मग भरलेल्या एका रुतलेल्या काट्यासारख्या खरं तर सळसळत राहतील. इथे पहा काय गोलंदाजी आहे. इथे या वेळेला सोडणार नाहीये, या वेळेला दणका दिला जातोय आणि बॉलला पाठवलंय फाईनच्या रिझन मध्ये. एक धमाकेदार स्ट्रोक.
कारण फर्स्ट वन होता त्यामुळं या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अति उचली घेणारा हा चेंडू होता त्यामुळं इकडे आपण पाहतोय धावा मिळतील आता त्या म्हणजेच बॉलवरती टोटल 5 धावा एकूण धावा धावफलकावरती 24 रन्स आपण पाहतो धावफलकावरती आणि खास करून जे रिव्ह्यू आहेत बघा रिव्ह्यू ते डगआउटमधून न घेता तुमचे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून येऊ देत अशी विनंती संपूर्ण संघांना राहील कारण ज्यावेळेला आपण क्रिकेट खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरतो मग प्रत्येक खेळाडूनं इतकं चालाक होणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण डगआउटमधून घेतलेला रिव्ह्यू कधीच पंच ॲक्सेप्ट करत नाहीत हे रिव्ह्यू खेळाडू तुम्ही घ्यायचे असतात माझ्याकडे आपण जाऊयात या षटकातील अंतिम चेंडू 24 पर्यंत आतापर्यंतची वाटचाल आपण पाहिलं करंजाडे संघाची हा जो नो चेंडू त्यांना मिळाला त्यामुळे नेक्स्ट बॉलवरती अगदी फ्रीची संधी असणार आहे या वेळेला उचलण्याचा प्रयत्न आहे बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे राइटी गॉट इट फ्लायटी इट इज अ टॉप इट सिक्सर होता त्यामुळं टोटल आपण जर पाहिलं तर 16चा आकडा नक्कीच गेला या षटकामध्ये आणि धावा ज्या बनत नव्हत्या त्या आता धावा अगदी दुथडी भरलेल्या नदीसारख्या ओसांडून वाहत आहे यापुढील सामन्यासाठी आम्ही शेवटचा अंतिम कॉल करतोय पहा आई जगदंबा 11 खानाव आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे परी 11 चेरवली या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल त्यासाठी तुमचे संघ नायक इथे हवे आहेत जर असं घडलं नाही तर मग संघाला पनिशमेंट मिळेल याची दोनही संघांनी तुर्ताच नोंद घ्यायची आहे या स्पर्धेसाठी आमचे अतिथीगण आदरणीय नेरेजुंद्रे परिसरातील एक नामांकित नाव आदरणीय किशोर कोंडीराम मांडवकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते तब्बल 2000 रुपयाचं डोनेशन आम्हाला या स्पर्धेसाठी आलेलं आहे त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत या बॉलवरती आपण पाहतोय एकूण 2 धावा आल्यात तौसिफ पटेलला अंतिम षटकासाठी प्राचारण केलं जात आहे 5256 नौफिल ही जर्सी परिधान करून आलाय तौसिफ आघात करायचा होता स्ट्राईक तिकडे आपण पाहतो खेळाडूसाठी दिलेली आहे आणि त्यावेळेला अगदी स्ट्रायकर एंडवरला आणायचं आहे दिनेशला कारण सागर मात्रेच्या बॅटमधून आज धावा काहीशा आपण बनताना पाहिल्या नाहीयेत ते थोडेसे बॅकफूटवरती आहेत परंतु त्यांना माहिती आहे की मग अशा वेळेला आपण करायचं काय तर आपल्या विकेट्स देखील पडल्यात ज्यामध्ये 3 फलंदाज आपण आपले गमावलेत मग अशा वेळेला आपण आपल्या समोर जो खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून धावा बनल्या त्याला स्ट्राईक देणं महत्त्वाचं आहे जरूर दिनेशचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार दिला तिकडून सागरनं 1 धावाली एका धावेनं 33च्या घरामध्ये पोहोचलेत 7.62च्या सरासरीनं होती आहे फलंदाजी तर 3 गड्यांचा मोबदला करंजाडेचा यॉर्कर लेनचा बॉल खोलवर टप्प्याचा हा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्करचे शिकार आणि विरोधीवरती वार ही रणनीती आपण पाहिली तिकडे चला चेरवली संघ तुमचा कॅप्टन पाठवा खानाव टीमचा संघनायक इथे आलाय प्रणव तात्रे आपल्या सोबत आहेत तरी चेरवली संघ तुमचा कॅप्टन येऊ दे लोवा फुल टॉस बॉल ऑफ साईडच्या दिशेमध्ये आपण ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतो तिकडे 1 धाव घेतली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं निघालेत आणि 2 धावा आपण पूर्ण पाहतोय तिकडे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली 2 खेळाडूंच्या अंतर्गत अगदी अंतिम षटकासाठी त्यांनी या रंगमंचावरती सादर केली एकूण 2 धावा आल्या असता 35च्या घरामध्ये दिनेश शेलार 5 मध्ये 12चं योगदान चांगला स्पेल मच निडेड स्पेल संकटमोचक फलंदाजी पाहतोय क्या बात आहे अगदी बॉलला चपराट दिली आहे दिशा दाखवली आहे आणि जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडूच्या अंतर्गत अगदी यावेळेला निवडलं त्यांनी डीप आणि लॉंग स्टॉपच्या मधोमधून फाईनच्या रिझन मधून एक स्क्वेअर कटचा फटका बॉल जातोय सीमारेषा पार आणि आलाय चौकार क्या बात आहे चांगली खेळ आपल्याला इथे पाहायला मिळते फलंदाजी पुन्हा एकदा सेमी यॉर्कर बॉल दुसऱ्या धावेसाठी वेगानं निघालेत आणि धाव पूर्ण होणार का प्रश्न आहे तिकडे अगदी जीवाच्या आकांतानं प्रयत्न झाले यावेळेला 3ऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय
तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत असं पंचांनी आपल्यापर्यंत इशारा दिलाय. डी अंपायरकडे मागणी आहे शेवटच्या बॉलवरती किती धावा मिळतील त्यासाठी, आणि त्यानंतर मग टार्गेट डिस्कस केला जाईल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4.5 म्हणजे अंतिम एक चेंडूचा अपवाद वगळला तर 39 पर्यंत पोहोचलेत, आणि इथून टार्गेट किती सेट होईल यासाठी एक आपण पाहतोय प्रश्न आता जरूर उठलाय. पहा टीव्ही अंपायरकडे आपण जातोय. कलेक्शन मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये खेळाडूंना. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये असताना फलंदाज देखील जवळून प्रवासासाठी आलाय. येस नॉट आउट आहेत, त्यामुळं धावा मिळतील टोटल 2. एकूण धावा आपण पाहू त्या म्हणजेच टोटल कार्डवरती लागल्या गेल्या आहेत टोटल 41 धावा, आणि 42 धावांचं टार्गेट सेकंड हाफसाठी असणार आहे. दरम्यान वेल झालेली आहे ती म्हणजेच टॉस बॉक्समध्ये जाण्याची. पुन्हा एकदा जाऊयात टॉस बॉक्समध्ये. पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं ज्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आली. टीम करंजाडेच्या टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी केली आणि टीमनं रन केलेत. करंजाडे टीमनं टोटल 41 धावा या टीमनं आपल्यासाठी उभारलेत. 42 धावांचं आव्हान आहे अगदी डिंग डोंग ओवे या संघासमोर. 30 चेंडू आणि 42 हे आव्हान कशा पद्धतीने फाईट राहील आपण जाऊया मैदानामध्ये. कॉम्बॉक्समध्ये आपण आज बघितलं सकाळच्या सत्रामध्ये नेरेगावचा आणि रायगडामधील सगळ्यात सुमधुर आवाज सागरजी मांडवकर, आणि त्यासोबत आमच्यासोबत आज युवा समालोचक आकाश शेळके, आपण अशरफजी पटेल यांचा आवाज देखील ऐकलात. जाऊया मॅचमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. 42 रन टू विन. सज्ज झालेत. हो पहिलाच बॉल धीरजचा आणि पंचाने बीमर नो बॉल घोषित केले. नेक्स्ट अपकमिंग बॉल असेल आता फ्री हिट, कारण प्रत्येक नो बॉल नंतर फ्री हिट असतो आणि ती संधी स्ट्राईक रेनकडे धीरजला मिळेल. धीरज आणि तौसिफ पटेल हे दोन आक्रमक खेळाडू मैदानामध्ये. जय चव्हाणचं गोलंदाजीसाठी आले आणि पहिला नो बॉल. हा बॉल फ्री हिट होता आणि हवेमध्ये फ्लाय झाले. भरपूर उंच चेंडू उडत राहिला. दुसरीसाठी प्रयत्न केला जातो. डेंजर एंड कडे खेळाडू वेगवान थ्रो केला, परंतु 2 रन इझी इथे कंप्लीट केल्या जातील. आजची
पहिली लढत आपण बघितली होती वेगर आणि वाजे या टीममध्ये. तिथे वेगर संघानं बाजी मारली. तदनंतर वाकडी पिसारवेमध्ये मॅच झाली. त्यामध्ये पिसारवे संघ जिंकला. नंतर विनर वर्सेस विनर, वेगर वर्सेस पिसारवे अशी मॅच झाली आणि त्यामध्ये वेगर संघानं आपली बाजी मारली आणि सुपर 8मध्ये धडक मारली. थोडंसं चल बिचल तो तुम्ही मी थोडंसं झालं होतं. ही रन पूर्णत्वाला घेतली जाईल. बॅट कटियास एज लागली होती. स्पॉन्सर सांगत असताना मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये परेश मस्कर यांना बघतो आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण सूरज पाटील यांना बघतो. चांगला क्रिकेट खेळतायत दोघे जण आणि चांगली अंपायरिंग करू शकतात. क्लासिकल ड्राईव्ह बॉल खेळाय लॉंग ऑफ कडून अगदी जोपर्यंत खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला पोहोचेल बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार. किती क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. तौसिफ पटेल भरपूर वर्ष ओव्हरसाठी क्रिकेट खेळला आणि अजून खेळतोय. हा फुलटॉस बॉल होता. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअरलीकडे. फिल्डर फार दूर आहेत. मोठा चेस आहे आणि तोपर्यंत बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धावांची इन्व्हेस्टमेंट इतकी जास्त नाही आहे टीमकडून आणि अशा परिस्थितीमध्ये आता आता लेट कटसाठी जायचं होतं. बॉल अगदी बॅटच्या जवळून विकेट किपरकडे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना आपण बघतो जिथे आव्हान आहे. अगदी आता उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर आपण बघितलं तर जवळपास 25 बॉल शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे उभे टीमला. जमिनी समांतर हा फटका बॉल चाललाय. अगदी काऊ करणार आणि मिड विकेटच्या मधोमध फील्ड केला जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर धीरजचा फिजिकल फिटनेस बघितला तर धावा चोरण्यामध्ये पटाईत पद्धतीनं त्यांनी अगदी धावा चोरलेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं हे संपलं मैदानामध्ये आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टोटल रन फलकावर धावा आलेत त्या 14 रन. स्कोरिंग ॲनालिसिस मॅच समरी मॅच नंबर 4 अगदी आपण बघतो ई ग्रुप आज मैदानामध्ये खेळतोय या स्पर्धेचा आणि मॅच सुरू आहे. जयमान करंजाडे आणि डिंगडॉंग ओवेमध्ये पहिल्या सत्रामध्ये 41 धावा केल्या होत्या. टीम करंजाड्याने यामध्ये सगळ्याधिक जास्त धावा केल्या होत्या. दिनेश शेळा 7 बॉलमध्ये 18 धावा त्यांनी केल्या होत्या. 2 चौकार 1 षटकार. त्यानंतर सागर जय असेल यांनी इतक्या जास्त रन केल्या नाही आहेत. लोकेश ज्यासाठी ओळखला जातो आज लोकेश बॅट इतकी मैदानामध्ये चालली नाही. ओवे टीमची सगळ्याधिक इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली नाझीम पटेलची ज्याने 1 षटक फेकत असताना 4 धावा दिल्या 1 विकेट घेतल्या आणि बाकी विवेक तौसिफ आणि धीरज हे तिन्ही गोलंदाज हे दुहेरी अंकामध्ये त्यांनी रन खर्च केलेत. 24 बॉलमध्ये आता 28 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी बोलवलं गेले सागर म्हात्रेला सेकंड पॉवर प्ले कारण 5 षटकांची ही लढत आहे. गोलंदाज सज्ज झालाय. पंचाच्या डावीपासून राईट लेफ्ट राऊंड विकेटना आणि रिव्हर्स स्विच इटचा फटका बॉलला पाठवलाय धीरजनं सीमारेषा पलीकडे चौकार. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता परंतु आता यावेळेस एलिव्हेशन जुळलं नाही आणि लेंथमध्ये देखील सागरनं बदल केलाय. स्पीड जनरेट केलं आणि फुलर लेंथवरील हा बॉल बघितला आपण आणि निर्धाव चेंडूचे ते सांगता होत असताना अतिशय चांगली लढत आहे. दोन्ही टीम प्रोफेशनल क्रिकेट खेळतात. भरपूर क्रिकेट खेळतात. हा लोवर फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला. फक्त होतं टायमिंग ताकद विसरले कुठेतरी या बॉलवर अगदी अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण बघितला फलंदाज धीरज आणि तो अर्धवट राहिला. पहिला धक्का डिंगडॉंग ओवेला.
मध्ये धडकतोय. धावसंख्येचा विचार केला तर सध्या 18 धावा एकवटण्यामध्ये यश मिळालं आहे डिंगटॉंग ओवेला. 21 बॉलमध्ये 24 पाहिजेत. या मैदानावर 21 बॉलमध्ये 24 धावा इतक्या मागण्या नाही आहेत, त्यामुळे भरपूर प्रयत्न इथून करावे लागतील ते अर्थातच करंजाडे टीमला. सागर म्हात्रे सज्ज झालाय. चौथा चेंडू या ओव्हरमधला. स्क्वेअर साठी जायचं होतं. चांगली फिल्डिंग दिनेश शेलार. गुड फिल्डिंग. आज बॅटिंग चांगली केली. जेव्हा संघाला गरज होती तेव्हा एक चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून आली आणि आता फिल्डिंग डिपार्टमेंटमधून देखील अगदी आपण बघितलं चांगली साथ देत असताना डॉट बॉलची ते सांगता होते. सेकंड इनकडे सम्रा पटेल हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल तयार. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिथे झालाय परंतु लाईटली अपील तिथे झाले. 1 रन बनली आहे. दुसरी साडी पण नक्कीच आम्हाला सांगतात की लेग बायच्या स्वरूपाने या धावा आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट माहिती आहे ते या डिंगडॉंग ओव्हे टीमला. सिंगल डबल जर सुरू ठेवला तर सिंगल डबलच्या मदतीने ही मॅच सहज जिंकता येईल मैदानामध्ये, परंतु मॅचमध्ये विकेट्स आणि डॉट बॉल हे फार महत्त्वाचे आहेत. करंजाडे टीमच्या दृष्टिकोनातून थोडंसं इनबॅलन्स करण्याचा प्रयत्न करावा लागेल ओव्हे टीमला. 21 मध्ये 22 पाहिजे होते आणि हा फटका गॅपमध्ये फेकून दिला. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 2 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आपण बघणार आहोत खाणाव आणि चिरवली यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल चिरवली संघाच्या बाजूने लागलाय. आज बघू शकता एकविरा इव्हेंट्सच्या मदतीने स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह पाहता. यांचं काम तुम्हाला आवडत असेल जर एकविरा इव्हेंट्स तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण 4K क्वालिटी आणि भरपूर आता रजनी स्पर्धा देखील तुम्हाला यांच्या माध्यमातून लाईव्ह बघायला मिळते. खूप चांगलं काम आहे. संदेश वन मॅन शो आहे. त्यासोबत पंचांच्या भूमिकेमध्ये विनोद पाठे मोहो जे आमच्या आमंत्रित पंच आहेत. प्रत्येक जेव्हा जेव्हा या मैदानावर टुर्नामेंट पार पडतात तेव्हा विनोदजी पाठे यांचं मोठं योगदान असतं. तर त्यासोबत आपण बघू शकता डीजे नितीन दुंद्रे यांचं योगदान. त्यासोबत डीजे ऑपरेटर प्रेम पाटील देखील त्यांना साथ देत आहेत. आमचे गुणलेखक प्रथमेश पवार स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर्स यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खेळता क्षणी बॉल हवेमध्ये फ्लाय झाला. फिल्डर सूरज बॉल खाली आले. कोणती चूक करणार नाही. विकेटची पतन झाले. तौसिफ पटेल परतावा लागेल तंबूच्या श्रेयाला. नवीन फलंदाज तर मैदानामध्ये चाललाय सकाळी पटेल. रन फलकावर धावा बघायला मिळत आहेत. 24 रन आतापर्यंत. आता विकेट घ्यायला सुरुवात केली आहे पंच. सतरा बॉल 18 धावांची गरज आहे. सुरुवातीलाच मी या षटकाच्या सुरुवातीला सांगितलं की 18 बॉल 18 पाहिजे होत्या आणि या पहिलाच बॉल मैदानात फेका गेलाय. 17 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. प्रेम या गोष्टी मैदानामध्ये होतात. तू क्रिकेट खेळ मीही खेळ. मैदानामध्ये फक्त लक्ष केंद्रित असतं प्रत्येक अगदी मोमेंटकडे. प्रत्येक मोमेंट आपल्या बाजूने कसा झुकवला जाईल याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा असतो. आणि सध्या भावेश तांबडे या मॅचमध्ये सध्या जीव ओतण्याचा प्रयत्न पहिल्या 2 चेंडू गणित तो करतोय.
कारण चेंडू आणि धावामधील अंतर आपण बघितलं सद्यस्थितीमध्ये 16 बॉल शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. मैदानामध्ये सकलेन ऑन स्ट्राईकला खेळतोय, सम्राट त्याला साथ देत असताना नॉक स्ट्राईक एंडवर, परंतु पुन्हा एकदा हवेमध्ये फ्लाय झालाय चेंडू. फिल्डर बॉल खाली, जय भोईर यानं हा झेल तिथे टिपलाय. आणखीन एक विकेट चुका करतोय डिंगडॉंग ओवे आणि त्या चुका करण्यासाठी भाग पाडतोय करण झाले संघ. 1 मोर विकेट डाऊन. चांगला जय, अगदी जयकडून अंतिम क्षणापर्यंत नजर चेंडूवर त्याने ठेवली होती. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न सध्या टीम करंजाडेकडून चालू आहे. विवेक म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. रणफलक थोडस अडचणीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न इथे होते, कारण जिथे 18 बॉल 18ची गरज होती तो सामना आता 15 बॉल 18 वर येऊन थांबलाय. पहिल्या बॉलवर भावेशला विकेट मिळाली, दुसरा डॉट बॉल, तिसरा बॉलवर विकेट अशी चर्चा सध्या सुरू आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जाते आता. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं कोणतंच अगदी या मॅचमध्ये आत्ता या ओव्हरमध्ये कोणतीच बंधनं नाही आहेत, त्यामुळं 5 फिल्डर तुम्हाला 30 या सर्कलच्या बंधनातून इथे बाहेर बघायला मिळेल. परंतु भावेशची स्तुती व्हायला हवी. अशक्य गोष्ट साध्य करण्यामध्ये जी मजा आहे ना, तेच खरं क्रिकेट आहे. या खेळामध्ये प्रत्येक गोष्ट ही खूप तुम्ही विचारपूर्वक केली पाहिजे. हा देखील चेंडू हवेमध्ये, परंतु आता हेलिकॉप्टर लॉन्च केला. फिल्डर बॉल खाली, काय एफर्ट दिलेत. 100% कमिटमेंट फिल्डिंग डिपार्टमेंट मधून, कारण माहिती या मॅच मध्ये रन वाचवणं इम्पॉर्टंट आहे. अफलातून क्षेत्ररक्षण राहिले, परंतु पंच विचारता येत होता, परंतु चेक केलं जाईल. आता पंचांनी थर्ड अंपायर कडे रेफर केलाय, त्यामुळे चेक केलं जाईल एक्झॅक्टली कशा पद्धतीनं. यस, सुरक्षितरित्या हा चेंडू तिथे अडवलाय. व्हेरी गुड फिल्डिंग, 100% कमिटमेंट. 2 रन मिळतील या बॉलवर. 2 धावा वाचवल्यात, 4 धावा वाचवलेत, माफ करा, कारण षटकारच होता जवळपास. अगदी व्हेरी गुड फिल्डिंग. हे कमिटमेंट असताना ते दिलंय. फिल्डर होते त्या ठिकाणी जय चव्हाण. गुड फिल्डिंग. 2 रन आलेत, संघ पुढे चाललाय. बोर्डमध्ये अपग्रेशन बघा, म्हणजे 26. हा फुल टॉस बॉल होता. फिल्डिंग डिपार्टमेंट तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. बॅकअप नाही आहे, पंचांनी अगदी सांगितलंय की यस, नो बॉल. आणि त्यासोबत या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. चुका टाळाव्या लागतील, चुका करतायत, कारण याच्या अगोदर देखील जय चव्हाणकडून एक बिमर आला होता. आणि इथे आता भावेशनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, परंतु हा एक नो बॉल कुठेतरी या ओव्हरला कलंक लावून जातो, असा उल्लेख मी करेन. धावसंख्येचा फलक बोर्डवर लागलेत 29. 14 बॉलमध्ये पाहिजे 13. 14 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. मॅच जड नाही आहे, टीम ओव्हरच्या दृष्टिकोनातून जड आहे. या मॅचला वाचवणं प्रयत्न करावा लागेल. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू शोधण्यासाठी थोडासा वेग घेतला. रन मात्र इथेही पूर्ण केली जाते. आता इथून स्ट्रॅटेजी काय राहील दोन्ही टीमचे या मॅचमध्ये. ओव्हे टीम बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये 22चा तो चेंडू अगदी किती चांगल्या पद्धतीनं सम्राट पटेलनं तो खेळला होता आणि विवेक म्हात्रेनं तो खेळला होता. आणि 100% कमिटमेंट, ग्रेट फिल्डिंग. एक क्लिप जरूर संदेश शेळके कव्हर करा आणि आपल्या आई एक्वेरा इव्हेंट्स या इंस्टाग्राम चॅनलवर जरूर अपलोड करा. इतकं चांगलं फिल्डिंग. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, दूर ठेवला या बॉल आणि डॉट बॉलची ते सांगता होत असताना 3 षटकं संपली. 10चा रन रेट सध्या सुरू आहे. संघ पोहोचला 30 वर. आता 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट येऊन थांबलाय 6च.
होती आणि त्या मीटिंगमध्ये एक गोष्ट पारदर्शक झाली की डे टुर्नामेंट असू दे अर्थात रजनी स्पर्धा असू दे, प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रति दिवस 8 संघांचा पोळ खेळवायचा आहे. हा खूप चांगला निर्णय अगदी संपूर्ण नेरे दंड विभाग या कमिटीने घेतला आणि नेरे संघाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक वर्षी ते 8 संघ खेळवतात. ते खेळाच्या रूल्सनुसार चालतात, त्यांना आवडतं रूल्सनुसार चालणं. गतवर्षी स्पर्धा देखील फार सुंदर झाली. आपण बघू शकतो ऑन स्क्रीनवर आमचे दोन्ही महारथी या स्पर्धेला पार पाडण्यासाठी योगदान मोठं असावं लागतं. सध्या शैकेची सध्या आम्हाला टिप्पणी मिळते की एक भगवंत राय हनुमानाचे भक्त बालीदादाला आपण बघतो आणि एक सगळ्यात मोठे भक्त सलमान खानचे. हरकत नाही, चेहऱ्यावरील क्विट स्माइल बरंच काही सांगून जाते. 12 बॉल आणि 12ची गरज आहे. डेफिनेटली आयडियल पाहिजेच प्रत्येकाला. इम्पॉर्टंट ओव्हर आहे, 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सनी कैकाडी हे आता गोलंदाजीसाठी आलेत. संदेश शेळके हा गोलंदाज एक वेगळाच आहे, कारण अनेक स्पर्धेमध्ये आम्ही बघितलंय. गतवर्ष आम्ही त्याला बघितलं खरं तर नक्कीच शिवकरच्या मैदानावर. यंदा देखील चांगला खेळ त्यांनी केलाय. बघायचं हे षटक कसं राहील. इम्पॉर्टंट ओव्हर दोन्ही टीमसाठी. 12 बॉल 12 धावांची गरज. स्ट्रायकरींकडे विवेक म्हात्रे. फटका बॅटच्या रडार मध्ये, टायमिंग आणि ताकद, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चाललाय सीमा पार षटकार. वर धामा लागले 36. आता बघू शकता गितेश पाटील, जसं मी नुकता उल्लेख केला सलमान खानचा, डीजे मास्टर डीजे नितीन हुशार आहे. कोणत्या माणसाला कसं खुश करायचं आपल्या गाण्यातून त्याला चांगलं माहिती आहे. म्हणून तर आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डीजे नितीनचा दबदबा आहे. 6 पाहिजे होत्या. बॉल चालाय लॉंग स्टॉप कडे. हा एरिया बॉल थांबलाय, स्पीड कमी झालाय. इथे एका क्षणासाठी असं वाटलं होतं की बॉल सहज पलीकडे जाईल, परंतु चेंडूची अचानक गती कमी झाली. या रन मिळतील, या बॉलवर टोटल 1च रन मिळेल. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. असा सामना येऊन थांबलाय. बघायचं की बरेच विक्रम यंदा RPL मध्ये विक्रम झाला. 8 बॉलमध्ये जवळपास 2 धावा डिफेन्स होताना आपण बघितल्या. हा बॉल हवेमध्ये फ्लाय करत होता आणि इथे चांगलं बॅकअप, परंतु आदित्य मस्करला विसरून इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चुकीचा क्रिकेट आणि हा चौकार ओव्हर थ्रोचा इथे आपण बघतो. एका धावेची गरज होती आणि मॅच फिनिश. वाईट +4 आणि सामना जिंकलाय. मैदानामध्ये हार्दिक अभिनंदन. डिंगडॉंग ओवे, रिअली हार्ड लक. जय हनुमान करंजाने चांगला प्रयत्न केला. धावांची इन्व्हेस्टमेंट थोडी कमी राहिली, हरकत नाही. पुढच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधार